तेजस्वीला विनंती करतो की तिने योग गीत म्हणून आपल्या या वर्गाची सुरुवात करावी. तेजस्वी, माझा ऐकायला येतं? आवाज येतोय? Yes, yes. येतो. योग चित्तवृत्ति निरोधा बस यही संदेश, बस यही संदेश। तन मन को निर्मल बना के मत रखियो कोई द्वेष, अरे मत रखियो कोई द्वेष। योग चित्तवृत्ति निरोधा बस यही संदेश, बस यही संदेश। प्राणों में नव ज्योति जगा के मिट जाए सब क्लेश, अरे मिट जाए सब क्लेश। योग चित्तवृत्ति निरोधा बस यही संदेश, बस यही संदेश। अष्टांग साधना मार्ग दिखा के गुरु ने किया जीवन विशेष, जीवन विशेष। योग चित्तवृत्ति निरोधा बस यही संदेश, बस यही संदेश। शांति शक्ति भक्ति और समर्पण यही है योग का उपदेश, यही है योग का उपदेश। योग चित्तवृत्ति निरोधा बस यही संदेश, बस यही संदेश। हरिओम। ओके, खूप छान, खूप छान. आता आपण वर्गाची सुरुवात करणार आहोत. मी यमनियम. आता यमनियम जर तुम्हाला शिकवायला लागले ना तर मग तुम्हीच त्या योग वर्गाकडे वळणार. समाजामध्ये पहिल्यांदा इतका विचार केलेला आहे अष्टांग योगाने की पहिल्यांदा समाजामध्ये वावरताना पाळायचे नियम काय हे अष्टांग योगाने सांगितलंय. त्याला यम असं म्हटलेलं आहे. आणि मग स्वतः पाळायचे नियम ते आहेत, ते पाळले गेले पाहिजे. मग आसनांचा अभ्यास करायचा, मग प्राणायामाचा अभ्यास. 196 सूत्र आहेत पतंजली ऋषींनी लिहिलेली. याच्यावरती खूप विश्लेषण केलेली भरपूर मोठे मोठे पुस्तकं आहेत मोठ्या मोठ्या लेखकांनी. तर यमनियमांचं पालन दैनंदिन जीवनामध्ये कसं करायचं आपलं कामकाज करता करता, तर हे माझ्या नंतर हळूहळू लक्षात आलं. आणि मग हा पण एक अर्थ आहे, क्रांती दर्शन असं त्याला म्हटलं. मी आपल्याला हे दैनंदिन जीवनामध्ये पण अनुभवायला येईल. दुसरं म्हणजे अलब्ध भूमी करतो, मग अर्थ येतात आणि आपला योगाभ्यास थांबतो. आता याच्यामध्ये मग हे काय होतं, तर हे जर 9 अडथळे आले तर याच्यामुळे काय होतं, तर पतंजली ऋषींनी सांगितलं त्याच्यावर त्यांनी परिणाम पण सांगितले आणि त्याच्यावर मात कशी करायची हे पण सांगितलंय. आणि हे सगळं 5000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे पतंजली ऋषींनी. आणि आज हे तंतोतंत अगदी लागू पडतं. तर त्यांनी अडथळे आले ना तर त्यांनी काय सांगितलंय, दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास प्रश्वासा विक्षेप स्वभाव. म्हणजे या विक्षेपांच्या बरोबर ते बरोबर नाही, म्हणजे अडथळ्यांच्या बरोबर ते बरोबर नाही येतात. म्हणजे दुःख दौर्मनस्य म्हणजे दुःख होतं आपल्याला, दौर्मनस्य म्हणजे निराशा येते, डिप्रेशन मध्ये जातो. आणि श्वास प्रश्वासावर नियंत्रण राहत नाही. मग श्वासोश्वास एकदा आसन करायला लागले तुम्ही, जल श्वासोश्वास व्हायला लागले किंवा नंतरही थरथर व्हायला लागली अंगाची, जलद श्वासोश्वास झाला अंगाची थरथर व्हायला लागली. असे 4 सहभूव विक्षेप आपल्याला आढळतात. अंगमे जयत्व श्वास प्रश्वास विक्षेप सहभूव दुःख दौर्मन. त्याचं काय करायचं मग आता, त्याच्यावर मात कशी करायची. पतंजली ऋषींनी सांगितलंय तत्प्रतिषेधार्थ एकमेकत्वाभ्यास. ने त्याचा विरोध करण्यासाठी, हे अडथळे दूर करण्यासाठी, दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास प्रश्वास याच्यावरती मात करण्यासाठी तत्प्रतिषेधार्थ एकमेकत्वाभ्यास. एकतत्वाभ्यास म्हणजे श्रद्धापूर्वक आपल्याला गुरुजींनी सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती कुठलीही मनामध्ये शंका न आणता आपण योगाभ्यास करत राहायला पाहिजे. परिणामांची अपेक्षा न करता, त्याचे फायदे होतील की नाही हे विचारात न घेता आपण आपला योगाभ्यास श्रद्धापूर्वक करत राहायचा, असा त्याचा अर्थ आहे असं त्यांनी सांगितलं. या काही काही आपण ठराविक आसनांचं आपण हे बघणार आहे. यमनियम फार महत्वाचे. म्हणजे जर तुम्ही योगाभ्यास केला, रोज आसन प्राणायामाचा अभ्यास केला आणि यमनियमांचं पालन केलं नाही तर मग तो योगाभ्यास तुम्हाला फायदेशीर होणार नाही. सत्य असतेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमः.
म्हणजे 5 पतंजली ऋषींनी 5 यम सांगितले, 5 नियम सांगितले की समाजामध्ये वावरताना पाळायचे नियम. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पहिल्यांदा अहिंसा. आता अहिंसा तर माहिती आहे, मानसिक अहिंसा. मानसिक अहिंसा म्हणजे आपल्या मनामध्येही दुसऱ्याविषयी वाईट विचार आणले नाही पाहिजे. अहिंसा जर तुम्ही पालन केलं तर त्याचा परिणाम काय होणार हे पण त्यांनी सांगितलं. अहिंसा प्रतिष्ठाया तत्स निलव वैर त्यागा. म्हणजे अहिंसाचं पालन तुम्ही केलं तर तुमच्या आजूबाजूचे लोक आहे हे पण तसं आचरण करायला. पण सत्य बोलायला तर पाहिजे, पण सत्य मार्गाचं आचरण करायला पाहिजे. आचरण केल्याने असं सांगितलं त्याच्यामध्ये वाचा सिद्धी प्राप्त होते किंवा सत्य प्रतिष्ठाया क्रिया फलाय सगळ्यात. आणि सत्य मार्गाचं आपण आचरण केलं तर आपण केलेलं जे कर्म करतो, आपण केलेलं जे कार्य असतं त्याचं फळ आपल्याला मिळतात. म्हणजे चोरी करू नये. आता आपण काही चोरी करायला जात नाही, आपण सर्वसामान्य माणूस काही चोरी करायला जात नाही, पण ऑफिसमध्ये समाजामध्ये वावरताना आपण नकळतपणे दुसऱ्याचं श्रेय लागायचा प्रयत्न करतो. म्हणजे समजा ऑफिसमध्ये आपण काम करतोय आणि एखादा प्रोजेक्ट आपण केला पण आपण नाही केला, म्हणजे त्याच्यामध्ये आपला सहकार्याचा पण हात आहे, पण आपण त्याची मिरवणार हे सगळं मी केलेलं आहे. म्हणजे ती एक प्रकारे चोरी आहे. उदाहरणार्थ ब्रह्मचर्य म्हणजे समाजामध्ये वावरताना पाळायचे नियम, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य. म्हणजे आता पूर्वी ऋषीमुनीचं ते ब्रह्मचर्य पालन करायचे, तरी पण ते काही ऋषीमुनीच्या पत्नी होत्या. तर पण आता या सध्याच्या जीवनामध्ये काय करायचं, आपण एकपतिव्रतेचं पालन करायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. आपल्याला आपल्या धर्माने शास्त्राने घालून दिलेल्या मर्यादेत राहून आपण आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. पावित्र्य हे आपलं आपण जपलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. एकपत्नीव्रत आणि एकपतिव्रतेचं आपल्याला पालन करायला पाहिजे. आता किती ब्रह्मचर्याचं पालन केलं तर त्याचे परिणाम सांगितले. ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्य लाभा म्हणजे विलक्षण तेज प्राप्त होतं आपल्या. हे फार महत्वाचं आहे. आता अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे. तेजश्री बहुत बढ़िया किया। उसने कुछ लाइन लिखा, मुझे सेंड किया। अभी मैं ये बोलूं क्या? मैं बोलो कुछ जो है अच्छा किया। हरिओम 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 हरिओम। हरिओम सर.